उतरलेला आहे। मला असं वाटतं की आज ठाण्यामध्ये आम्ही या विद्यार्थ्यांचं आंदोलन ठेवलेलं आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात ठाण्याचे तरुण विद्यार्थी इथे पोहोचलेले आहेत आणि मला असं वाटतं की एक वेळ होती की हे विद्यार्थी भारतीय जनता पक्षाचं मोदींचं सोशल मीडियावर प्रचार करायचे, परंतु आज एवढा तिरस्कार मोदींच्या बाबतीत या मुलांच्या मनात आहे की लहान लहान मुलं 17, 16, 18 वर्षाची मुलं येऊन काहीही बोलत आहेत। मला असं वाटतं ही त्यांची चीड आहे आणि ज्या पद्धतीने हे जर आवाज मागे ऐकलात तुम्हाला कळेल की या मुलांमध्ये काय चीड आहे। हे प्रत्येक कॉलेजच्या बाहेर चालू आहे, म्हणजे हे फक्त ठाणा कॉलेजच्या बाहेर नाही, तुम्ही जर बाकी इतर ठाण्याच्या कॉलेजमध्ये गेलात तर तिथली ही परिस्थिती आहे। मुलांचे आई वडील विद्यार्थी हे सगळेच आता या आंदोलनामध्ये जॉईन झालेले आहेत। मी खात्रीने सांगतो जो लवकरात लवकर धर्मेंद्र प्रधानांच्या निलंबनाच्या बाबतीमध्ये किंवा राजीनाम्याच्या बाबतीत निर्णय झाला नाही तर या देशातलं सरकारही पडेल अशी परिस्थिती या देशात उद्भवली जाईल। आज सन्माननीय राजसाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी देखील 26 तारखेला मोर्चा जाहीर केलेला आहे विद्यार्थ्यांसाठी। तर मला दिसतं आहे की पुढचं जे आंदोलन आहे ते आतून तीव्र होईल। सुरुवातीला ज्या वेळेला जंतर मंतरवर आंदोलन सुरू झालं त्यावेळेला हे शांततेत चालू होतं, पण आता ह्याचं एक पुढची स्टेप झालेली आहे की हे आंदोलन तरुणांनी हातात घेतलेलं आहे आणि पुढच्या काही दिवसांनी हे आंदोलन हे प्रचंड मोठ्या प्रमाणात चिघळेल की काय अशी एक भीती तयार झालेली आहे। तर मला असं वाटतं की मोदींनी तात्काळ धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, नाहीतर वेळ येईल की हे देश मोदींचा राजीनामा मागेल। तर पंतप्रधानांनी ट्विट देखील केलेलं आहे जो कोण दोषी असेल त्यांना कारवाई करण्यात येईल आणि या पंतप्रधानांनी जर त्यांच्या आधीची भाषणं ऐकली सरकारमध्ये नव्हते तर हेच मंत्री लोकांचे राजीनामे मागत होते आणि बरं जर तुम्ही एखाद्याला जबाबदार मानणार नाही तर या सरकारमधला प्रत्येक मंत्री मजोर वागेल, त्यांना कळेल की आम्हाला राजीनामा द्यावा लागत नाही, आम्ही मजोरीनेच वागणार। त्यामुळे तुमची मजुरी आता बंद झाली पाहिजे। याच्या आधी रेल्वे 2014च्या आधी अनेक रेल्वे ॲक्सिडेंट झाले, त्याच्यात जो जबाबदार मंत्री होता जो त्या खात्याचा मंत्री होता त्यांनी राजीनामे दिले होते। याचा अर्थ काय त्या मंत्र्यांनी जाऊन रेल्वे चालवली नव्हती त्यावेळेला देखील। सो ती एक नैतिक जबाबदारी असते। जर सरकार यश घेत आहे तर अपयशही सरकारनेच घेतलं पाहिजे आणि जर अपयश सरकार घेणार नसेल तर ही जी झेंझी आहेत ना हे त्यांना अपयश देईल। मी तुम्हाला सांगतो की प्रचंड मोठा मोर्चा असेल, अपेक्षाच्या पलीकडे महाराष्ट्रातला सगळ्यात आत्तापर्यंतच्या इतिहासातला हा मोठा मोर्चा होईल याची मी तुम्हाला खात्री देतो। आणि या तरुणांना तुम्ही घालवण्याचा प्रयत्न करू नका, हे घाबरणारी पोरं नाहीत। काल त्या एका मुलीनं पोलिसांच्या व्हॅनसमोर उभी राहिली आणि जेवढी पोरं त्या व्हॅनमध्ये होती त्या सगळ्यांना बाहेर सोडावं लागलं पोलिसांना। एक वेळ येईल त्यातली अनेक मुलं तर पोलिसांची मुलं आहेत, आंदोलनाला येणारी अनेक मुलं ही पोलिसांची देखील मुलं आहेत, राजकीय नेत्यांची देखील मुलं आहेत। आज पोरं घरात ऐकत नाही आहेत, ही मुलं उद्या रस्त्यावर देखील ऐकणार नाहीत। त्यामुळे आत्ताच सरकारच्या हातात आहे की सरकार पडायच्या आधी मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, नाही तर उद्या भारी पडेल। सर दिल्ली येते मला असं वाटतं की हे काही ठिकाणी सुरू आहे, पण जिथं आमच्या निदर्शनात येईल आणि आम्ही जिथं उपस्थित असू अशा ठिकाणी जर करण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की याचा परिणाम सगळ्यांनाच भोगावे लागतील, सरकार से। सर हिंदी में जानना चाहेंगे जिस प्रकार से माइक चळवळ सुरू झाली आहे अरे 2 मिनिटं त्याच्यातच आता मोदींचं ट्विट आलेलं आहे, जे दोषी असेल त्यांच्यावरती कारवाई होईल। आता कुठेतरी ट्विट करण्यात आलं आहे गेल्या महिनाभरपासून माईक खाली घ्या। ही लोक याच्यासाठी जबाबदार आहेत, त्यांना दादा समोर असं त्यांचं ट्विट आहे, बरोबर आहे। मग त्यांनी पहिल्यांदा सर्वप्रथम स्वतः धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि हे ट्विट खरं आहे हे सगळ्या देशाला सांगावं। जर तेच म्हणतात याला जबाबदार असणार आहे, अहो तुम्ही पत्रकार आहात, गेल्या 7-8 वर्षात या देशात 65 पेपर्स लीक झालेले आहेत। तुम्ही जर आकडा बघितलात तर जवळजवळ 2 ते 2.5 कोटी स्टुडंट्स हे भोगतायत। हे असताना तुम्ही साधी मागणी होती ना, जो दोषी आहे मंत्री त्याचा राजीनामा घ्या, एवढं पेटलं नसतं। मला असं वाटतं की त्यांना असं वाटलं की हे जेनझीचे स्टुडंट्स आहेत, हे विद्यार्थी आहेत, ही तरुण पोरं आहेत, ही 2 दिवस बसतील आणि घरी जातील, पण त्यांना ही कल्पना नव्हती। आज क्रांतिकारक म्हणून ही जी पोरं उतरलेली आहेत ती मागे फिरणार नाहीत। मी स्वतः जंतर मंतरला होतो, माझ्या समोर डोकी फोडले गेलेत, लाठी हल्ला झालाय, रक्ताळलेले लोक इकडे तिकडे चपलांचा खच पडलेला होता।
हे करून सुद्धा आज दिल्लीला जंतर मंतरवर पोहोचणारे तरुण हे काही कमी होत नाहीत. मला असं वाटतं हे देशातल्या पुढच्या क्रांतीची ही चावल आहे. जर दिल्ली येथे असा प्रकार घडलेला तो इथे ठाण्यात झाला तर काय करणार, भूमिका काय असेल? सोशल मीडियावर व्हायरल निश्चितपणे तिकडे खेळ लावून त्याचे फोटो आलेले आहेत, व्हायरल झालेले आहेत. आज सगळ्यात मला आनंदाची गोष्ट ही वाटते की जे 40 पैसे देऊन जे अंधभक्त ते काय जे काय करतात त्याच्यापेक्षा जेनजीचे हे 20 लाख लोक आहेत ना, त्यांना IT आणि हा IT जास्त मजबूत आहेत कारण ते जेनझी आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, हे आंदोलन पेटताना जो अपप्रचार होतोय की चीनमधनं पैसे आले, CIAने पैसे दिले, हा मूर्खपणाच्या या सगळ्या पोस्टवर सगळे लोक हसतायत कारण जेनझींकडे पण कॅमेराज आहेत आणि जे काही खरं आहे ते आज मला दुसरं त्या मुलांचं कौतुक एवढं वाटतं. आज त्यांच्या मोबाईलमध्ये कॅप्चर झालेल्या बातम्या या मोदी मीडियाला सुद्धा आता दाखवाव्या लागल्या. याचं कारण देशामध्ये ही जी क्रांती होती या मुलांकडनं ही मला असं वाटतं इतकी पॉवरफुल आहे. त्याच्यापुढे हतबल आहे सरकार, केंद्र सरकार आणि याचा विचार सरकारने केला पाहिजे. सर अनेक एक बात आपसे स्पष्ट कह देता हूँ, आपको हिंदी में जानना है ना। राज साहब ने आज कहा है कि अगर मेरे महाराष्ट्र के मोर्चा में जो 26 तारीख को निकलने वाला है, अगर मेरे बच्चों के साथ किसी ने हाथ लगाया काय करते? कौन काढेल हे लक्षात ठेवा. त्यामुळे मुंबई पोलीस व्हिडिओ तो व्हायरल होतो, सुद्धा दाखवला आहे. तुझ्या खिशामध्ये पुढे टाकेन आणि तो आयुष्य बर्बाद करेन. आजच्या नंतर कुठल्या विद्यार्थ्याच्या केसाला धक्का लागला तर अविनाश आणि अभिजितच्या सोबत खांद्याला खांदा लावून राजदा कार्यकर्ता रस्त्यावर दाखवून देईल. आणखी एक गोष्ट, अरे चोर है, चोर है, चायवाला चोर है, चोर है, हे माईक घे दोन्ही घे. गणेश सर